रविदादा भामरे यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजही आठवतोय जयदुर्गा टीममध्ये देखील ते भरपूर वर्ष खेळलं, सरोली टीम संघासाठी देखील भरपूर वर्ष खेळलं। आजही ते क्रिकेट खेळतात 40+ आपल्या गावासाठी। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपणास विनंती आहे आपण VIP डायजवर यायचं आहे। आज खऱ्या अर्थाने रविदादा भामरे यांना बघितल्यानंतर दिनेश नाईकची आठवण येते आहे, कारण की A1 जोडी जवळचे मित्र आज जरी आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांची आठवण नेहमी आम्हाला राहील। पंचांच्या भूमिकामध्ये त्यांनी देखील भरपूर आपलं नाव कमवलं। एक चांगले क्रिकेटर देखील होते दिनेश नाईक, जरी आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो। वेलकम रविदादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या साईडून यायचं आहे रविदादा। मॅच आपण सुरू करत आहोत। मॅच इथे घरच्या मैदानावर खेळण्याची तयारी आहे। गावदेवी रांजोली टीम आपण पाहतो पूर्ण तयारीमध्ये आली आहे। आज टीममध्ये रविदादा भामरे नाही आहेत मात्र टीम चांगला खेळ ही अपेक्षा त्यांना देखील आहे, कारण कॅप्टनने सांगितलं की आमच्या घरच्या मैदानावर खूप चांगला खेळतो, आम्ही सराव देखील इथेच करतो। तर पाहूया पहिला चेंडू आणि पहिला गोलंदाज कोण आहे। रोहिदास, गुड मॉर्निंग आपल्याला सर्वांना। संदेश पाटीलचं प्रेम भर नमस्कार आणि मॅच सुरू होत आहे। विनोद स्ट्राईकवर आहे। साई कृपा डुंगे टीमचं 12th मॅन इथे आलेलं नाही आहे, आपण पाठवून द्यायचं आहे। 12वा खेळाडू फार महत्त्वाचा असतो, कारण की प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी खेळतो, मात्र जेव्हा त्याचं नाव येतं तेव्हा त्याचा अभिमान उंच होतो मॅचमध्ये। तर 12वा खेळाडू लगेच पाठवून द्यायचं आहे आपण। स्ट्राईकवर फलंदाज विनोद, राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला। डॉटने सुरुवात केली आहे गोलंदाज रोहिदास घरच्या मैदानावर खेळताना। लोकल एटीएम पाहूया किती खर्च करतील धावा आपल्या षटकामध्ये। सुरुवात तर चांगली झाली आहे, पहिला चेंडू डॉट टाकले अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। समोर बॅटर विनोद, हा चेंडू पाहतो ऑफ स्टंपवर आहे, अवुजदेचं अपील केला जात आहे। चांगला चेंडू पाहायला मिळाला। विजय आणि दिलीप हे दोन खेळाडू खेळत आहेत। आता 12वा खेळाडू पोचला गेला, म्हणून सांगतो 12वा खेळाडू महत्त्वाचा आहे, प्रत्येकाचं नाव येणं गरजेचं आहे। समोर खेळलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे, हलकंसं मिसफील्ड। टीमचे कॅप्टन तिथे आहेत, चुकी होणार नाहीये, मात्र 2 धावा कंप्लीट, म्हणजेच तिसऱ्या चेंडूवर इथे धाव मिळाली आहे। धाव पलकावर लागलेले आहे त्या 2 बॅटर दिलीप याच्या माध्यमातून। डॉट डॉट आणि 2 धावा, 3 चेंडूचा खेळ समाप्त, 2 धावा। अगदी चांगली गोलंदाजी आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे, गॅपमध्ये चेंडू चाललाय, पॉईंटचा क्षेत्ररक्षक गलीमध्ये चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट। 3 धावा इथे धाव पलकावर लागलेल्या आहेत। आता स्ट्राईकवर फलंदाज विजय आलाय, नावात जय। विजय कोणत्या प्रकारची इथे फलंदाजी करेल पाहूया आपण। थोड्याच वेळानं आपण सचिनदादा ठाकरे यांचं देखील इथे उपस्थित पाहणार आहोत। टीम घरची खेळतोय, चांगला चेंडू आहे, प्ले अँड मिस। काय गोलंदाजी पाहायला मिळते घरच्या मैदानावर। गावदेवी रांजोली टीम संघाला इथे नक्की चॅलेंज आहे, मात्र धावा कमी बनवल्यात। डुंगे टीमला इथून 1 चेंडूचा खेळ बाकी, एक मोठा पटका खेळावाच लागेल। समोर खेळायचं होतं, अजून एक डॉट चेंडू। काय गोलंदाजी पाहायला मिळाली रोहिदास यांच्या माध्यमातून। पहिल्या षटकाची समाप्ती, धावा 3 धावा धावपलकावर, विकेट गमावलेला नाहीये, मात्र सुरुवात चांगली झाली आहे। अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 18 चेंडूमध्ये 40 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो साईकृपा डुंगे टीम संघाच्या माध्यमातून। क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही होऊ शकतो क्रिकेटमध्ये। आता पाहूया दुसरा गोलंदाज कोण असेल का। एक टीम मीटिंग सध्या सुरू आहे, 20 मिनिटाचा वेळ देखील आहे तुम्हाला। 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटक कंप्लीट करायचे आहेत। अगदी पहिले 3 षटक 15 मिनिटं मध्ये आपल्याला समाप्त करायचे आहेत। काही अजूनही खेळाडू पोहोचतात आई गावदेवी रांजोली टीम संघाचे, कारण की कार्यक्रम देखील सुरू आहेत गावामध्ये। चला आता गोलंदाज कोण आलाय पाहूया आपण दुसऱ्या षटकासाठी। कालूराम आलाय, एक्सप्रेस गोलंदाज। पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल। अजून एक लेफ्ट आर्म ट्रम्प कार्ड
जसं ऑस्ट्रेलियाच टीम आपण पाहतोय लेफ्टी खेळाडू घेऊन खेळतात गोलंदाजांना, त्याच प्रकारे टीम गावदेवी रांजोली टीम संघाकडे देखील 2 गोल आतापर्यंत लेफ्टी पाहायला मिळालेले आहेत. घरच्या मैदानावर खेळते टीम. आज अगदी 3 दिवस त्यांना वेट करावा लागला आणि 4थ्या दिवसामध्ये अगदी ते खेळत आहेत मैदानामध्ये. पहिला चेंडू स्लोअर केलं, हलकासा लेग ब्रेक, मात्र जास्तच ब्रेक आपण पाहतोय आणि चेंडू व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंच भाऊ पाटील, स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे. कालूराम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लोअर चेंडू समोर खेळलाय, लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक आहे टीमचे कॅप्टन गणेश पाटील चेंडूला फील्ड करतायत. थ्रो थोडासा स्लो गेला म्हणून 2 धावा कंप्लीट येत आहेत. चारे बाजूने आता टीम गावदेवी रांजोली टीमचे खेळाडू पोहोचत आहेत VIP डाईजवर. ज्यांना ज्यांना खेळण्याची संधी, जे लवकर आले त्यांना खेळण्याची संधी मिळाली, जे लेट आले त्यांना संधी नाही मिळाली. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मागच्या बाजूने सरकलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय, मात्र फिल्डर पहा एका ॲक्शनमध्ये चेंडूला अडवला आणि त्याच ॲक्शनमध्ये फेकला गेलाय. चांगली फिल्डिंग. आता धावा इथे कंप्लीट केल्या. अल्पेश सांगत आहे 2 धावा. 2 धावाने 8 धावा बलकावर लागलेल्या आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे. प्रत्येकी चेंडू मागे धावा जरी आल्या तर 30 ते 35 धावा तरी पाहायला मिळतील इथून. गोलंदाज कालूराम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आज चेंडू ऑफ स्टंपवर टाकलाय, जास्त कट झालाय. व्हाईटचा इशारा आम्हाला इशारा करतात पंच भाऊ पाटील सर. फ्रॅम आपण पाहतोय जबरदस्त पंच आहेत ज्यांनी भरपूर नाव आपलं टेनिस क्रिकेट बॉलमध्ये केलं. वेलकम अभिमन्यू पाटील, अभिमन्यू तरे यांचं शुभागमन झालेलं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, सध्या सावधपणाने हे फलंदाजी सुरू आहे. कदाचित मोठे फटके पाहायला मिळतील दिलीप आणि विजयच्या माध्यमातून. थोडीशी स्क्वेअर लेग सुनील म्हात्रे सरांशी चर्चा करतायत विकेट कीपर. पुन्हा एकदा हुक केलं चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला विकेट इथे गमावला गेला टीम साई कृपा डुंगे टीम संघाने. या आपण VIP डॅशवर पाहू शकता. आपण भाविक मंडप डेकोरेटर प्रोप्रायटर अभिमन्यू तरे यांना दाखवला जात आहे. अभिमन्यू तरे आपण या VIP डॅशवर पाहतात, त्यांचाच हा शामियाना आहे आणि आज संध्याकाळी आपण त्यांना सन्मानित देखील करणार आहोत या व्यासपीठावर. नक्कीच असं कोणता गाव नाही तिथे नाव नाहीये अभिमन्यू तरे यांचा, कारण की आमच्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये तेच असत. टेमघरपाडा, भादवड, टेमघर आज इथे देखील फिक्स आहे. न्यू विलियम पायगाव टीम इथे पोहोचली गेली. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल सर्वांना की आपण VIP डॅशवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालूराम याचं षटक सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, राकेश गेलाय क्रमांक 3 वर. चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. धावा आता बनण्याकरता इथे संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. फुलटा चेंडू ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक 2 दिला टीम आई गावदेवी रांजोली टीम संघाने साई कृपा डुंगे संघाला. विकेट मिळत आहे. आता गणेश दादा विचार करत असेल की DJ का नाही वाजलाय, कारण की मी स्वतः मैदानामध्ये आहे. काल जो छोटा ऑपरेटर होता तो आला नाहीये, नाहीतर DJ ऐकायला मिळाला असता प्रेक्षकांना. 10 धावांवर दुसरा गडी बाद झालेला आहे ते डुंगे टीम संघाचा. गावातील हळूहळू आमचे क्रिकेट रसिक ज्येष्ठ नागरिक सर्व पोहोचतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅटर आउट झालेले आहेत. राकेश थोडंसं निराश केलं टीमला. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जात आहे. विनोद जात आहेत. टीमचे कॅप्टन विनोद भगत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जाताना. धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा धावबलकावर.
जय वेताल कोपर टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच रिपोर्ट करायचं आहे. कालूराम चांगली गोलंदाजी करते. विकेट मिळालाय, 2 विकेट मिळालेत आतापर्यंत, एक रनआउट आणि एक झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन गेलेले आहेत. थोडीशी चर्चा केली आहे नो स्ट्राईक क्षेत्राच्या फलंदाजासोबत. चर्चा होणं गरजेचं आहे. स्पर्धा मोठी आहे, खर्च देखील मजबूत केला हरीशदादा ठाकरे याने, तर चर्चा होणं गरजेचं आहे. कालूराम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफस्टंपवर टाकलाय, कटर चेंडू होता मात्र गॅपमध्ये खेळलाय. कव्हर पॉईंटवर चेंडू अडवला जात आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. तुम्हाला क्विक थ्रो, वेगाने थ्रो करणं गरजेचं असतो, कारण की जेव्हा दुसरं धाव पूर्ण होतं तेव्हा रनरची एक संधी येते. धाव संख्या 12 धावा धाव बलकावर, 12 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळले, तोच खेळाडू आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल. 40+ क्रिकेट असोसिएशनचे जे सचिव आहेत सन्मान नितीन गवळी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम. चला 2 षटकाची समाप्ती झाली, तर स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल. मैदानाच्या मध्ये पाणी जाऊ द्या. पाणी फार महत्त्वाचं आहे. शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आली आहे. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पाणी आम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. विजेंद्र ठाकरे, संजू ठाकरे, राजू ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे. या आपण पाहू शकता सुंदर अशी ट्रॉफी तुम्हाला VIP डाईजवर सामनावीर ट्रॉफी दाखवली जात आहे. आर्य चषक 2024 ची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्ही पाहतायत टीव्ही मॉनिटरवर. आणि हा कोल्ड ड्रिंक्स आज गरम फार होत आहे, थंड ठेवण्याकरिता कुछ तुफानी हो जाए. तुफानी इनिंगसाठी हा थंड आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात हा गिफ्ट हॅम्पर गणेशदादा ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय टीव्ही मॉनिटरवर. असं वाटतं की कोणत्या तरी गोडाऊनमध्ये जाऊन पूर्ण लॉटच्या लॉट उचलून आणलेला आहे या गिफ्टचं. वेलकम आमचे भाऊ संदीपजी ठाकरे यांचं शुभागमन झालं या VIP डाईजवर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीपजी ठाकरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोव्यावरून ठीक काल त्यांनी घरी बॅक टू होम ते आलेले आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. नीलकंठ आलेत गोलंदाज. नीलकंठ यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र इथे अटॅक पाहायला मिळेल का? इथे मिस टाइम झालाय. शतरक्षक फार दूर आहे, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक झाली आहे, दुसरी धाव मिळेल. 2 धावा इथे कंप्लीट करताना रनिंग बिडिंग देखील खूप चांगली आहे फलंदाजाच्या माध्यमातून. विनोद धाव संख्या धाव फलकावर लागली आहे ती म्हणजे 15 धावा, 15 लॉस ऑफ 2 विकेट. आमच्या सोबत रविदादा भामरे पूर्णपणे मॅचवर लक्ष त्यांचं, कारण की कुठे कमी असेल तर ते लगेचच आवाज देत आहेत की फिल्डिंगमध्ये कुठेतरी कमतरता आहे. नीलकंठ गोलंदाज राऊंड विकेटने ऑन साईडला कॅच होता. बॅटची एज लागली आहे, मागच्या बाजूने चेंडू सरकलाय. शॉर्ट पॉईंट एकला चेंडूला अडवलं जात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. प्रत्येकी चेंडू मागे धाव येते. आता पहिल्या षटकामध्ये निराश केलं रोहिदासांच्या षटकामध्ये फलंदाजाने. सन्माननीय विद्यमान लाडके सरपंच आपण पाहत आहे सचिन दादा ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज त्यांचा संघ इथे खेळत आहे मैदानामध्ये. फसला गेला चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू मागे चाललाय. चेंडू अडेल का पाहूया आपण. अडवला गेलाय, मात्र धावा ज्या आहेत तिथे कंप्लीट केले आहेत त्या म्हणजे 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच अल्पेश गायकवाड सांगितलं 18 धावा, 18 लॉस ऑफ 2 विकेट, 18 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती टीम साई कृपा ढुंगे. ढुंगे टीमने नाणेफेकी गमवली आहे, मात्र त्यांना हवं होतं ते मिळालंय. धावा मात्र होत नाहीयेत. समोर खेळलाय गणेश पाटील चेंडू परत वेगाने गेल्यात. 1 धाव झालाय, दुसरा धाव मिळणार नाहीये कारण की टीमच्या कॅप्टन दिले आहे गणेश पाटील. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एक सिंगल धाव मिळाली आहे. धाव संख्या 19 धावा धावफलकावर.
नीलकंठ चांगली गोलंदाजी, आखो टप्प्याची गोलंदाजी आहे. चेंडूला दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची ताकद आहे. कधी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्विंगिंग यॉर्कर अजूनही पाहायला मिळालं नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा चेंडू मला वाटतं की थोडासा एष्ट्यांच्या बाजून गेलाय. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. डॉट चेंडू, एक्स्ट्रा पेज मिळाला आहे या चेंडूला. चांगली गोलंदाजी नीलकंठ यांची. जितका अनुभव तितका अनुभव लावताना आपल्या गोलंदाजीमध्ये. समोर खेळलाय, टीमचे कॅप्टन आहे तिथे, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का दिलाय टीमला. साई कृपा डुंगे आता थोडी संकटमध्ये आली टीम. खडे खडे लॉप करायचं होतं, स्टँड अँड डिलिव्हर खेळायचं होतं, मिस टाइम झालं होतं. टीमचं कॅप्टन तिथे गणेश पाटील कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि अजून एक विकेट मिळतोय टीमला. आणि गावदेवी रांजोली टीम संघ चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. फक्त धावा 19 धावा धावा बलकावर. नवीन फलंदाज झनाजी मैदानाच्या आतमध्ये. बेहतरीन गेंदबाजी, घरेलू मैदान पर अच्छी गेंदबाजी करी है टीम. घरच्या मैदानावर कंजूस भरी गोलंदाजी सुरू आहे सध्या. धावा किती होतील आता हे फार महत्त्वाचं आहे, कारण की षटक देखील समाप्त झाले. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. आता दोरकनाथ गोलंदाज झालाय शेवटचा षटक टाकण्याकरिता. दोरकनाथ भरपूर वर्षापासून खेळत आल्या टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी त्याची नेहमी राहिली, बॅटिंग त्याहून चांगली राहिली आहे. आता पाहूया स्लॉगवरचं षटक कोणत्या प्रकारे टाकतील. गावचे समर्थक आता इथे उपस्थित झाले, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोरकनाथ राईट आर्म ओद विकेट, स्विच इट पलटी स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे मात्र स्ट्रोक चांगला आहे, मात्र जागा क्षेत्र जो आहे निवडला गेला तो चुकीचा आहे, कारण की सर आतामध्ये गेलाय. एक धाव मिळाली इथे. धावसंख्या 20 धावा 20 रन. VIP डायसवर पाहतो आपण. डॅसिंग पर्सनॅलिटी विद्यमान लाडके सरपंच साहेब सचिनदादा ठाकरे मॅचचा आनंद घेताना. नितीन गवळी हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. संजयदादा ठाकरे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय संतोष ठाकरे देखील उपस्थित. हा चेंडू चांगला आहे, डॉट चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच गणेशदादा पाटील जेव्हा फ्री होतील त्यांना नक्की विचारेल मी की किती वाजता सराव करण्यासाठी आली होती टीम. राहुल ठाकरे यांचे पिताश्री कालुरामजी ठाकरे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच चांगली आहे, कारण की गोलंदाजी चांगली होती आहे. 20+ धाबा बनवावेच लागतील. मोठं आव्हान इथं उभं करता येणार नाही, मात्र गोलंदाजी टेस्ट करू शकता आपण डुंगे टीम. काऊ कॉर्नरमध्ये केलंय हलकासा मिसफिल्ड, चुकीला माफी नाहीये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत फलंदाज धनाजी याच्या माध्यमातून. धावा दाबलकावर 22 धावा 22, लॉस ऑफ 3 विकेट. 22 रन 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम साई कृपा ढुंगे कटनाई में चलती हुई टीम. आने वाले 3 गेंदों में 10 या 12 रन जरूरी है. दोरकनाथ चांगली गोलंदाजी करत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने जातोय. आज समोर खेळायचं होतं मात्र क्रॉस बॅटने हा चेंडू लागलाय. मिड विकेट क्षेत्राचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव झाली आहे, दुसरे धाव मिळेल का. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. बॅकअपला 3 खेळाडू आहेत, मात्र पहा सुस्तीभरी फिल्डिंग याला म्हटलं जात आहे, कारण की चेंडूची वाट बघणं आणि चेंडूपर्यंत धावणं. चेंडू कधी कधी वाट लावतो. 3 धावा कंप्लीट. धाव संख्या आता 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू आहेत. 5 धावा जर आल्या तर 30+ धावा होतील. तर घरच्या मैदानावर बॅटिंग देखील टेस्ट केली जाईल आई गावदेवी रांजोली टीम संघाची. आता सध्या तरी दोरकनाथ त्याचं कौतुक करेल मी, कारण की शेवटच्या षटकामध्ये आझादी दिली नाहीये फलंदाजांना. एखादा मोठा फटका पाहायला मिळाला, एकही चौका आलेला नाहीये. सुपला स्ट्रोक खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याहून चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. सूर्यकुमार यादव मिस्टर 360 डिग्री अंदाजामध्ये हा स्ट्रोक खेळला होता, मात्र जागा चांगली नव्हती निवडली. धाव संख्या 26 धावा. ज्यांना संधी मिळाली ना रविदादा, ते संधीचं सोनं करतात. आता हे चांगले खेळले तर ते जे लेट येले त्यांना संधी मिळणार नाहीये पुढच्या मॅचमध्ये. दोरकनाथ गोलंदाज. शेवटचा चेंडू आहे षटकातील, फार महत्वाचा आहे. धावा 26 झाल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटच्या चेंडूला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये ओ विकेट. शेवटच्या चेंडू देखील विकेट मिळाला इथे.
धावा झालेल्या आहे 26 आणि छोटासा आव्हान 27 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। हम छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में एक टॉस और साथ ही साथ सत्कार और सम्मान। जय वेताल कोपर आणि न्यू मिलम पायगाव टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस करण्यासाठी एक बिग मॅच टॉस आपण पाहुण्यांच्या शुभास्ते करणार आहोत। तर टीमचे कॅप्टन पायगाव विपक्ष वेताल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे। चला नितीन दादा गवले आपण कॅप्टनला लगेच पाठवून द्यायचं आहे। वेताल टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे। आरएस ग्रुप ठाकूरपाडा आयोजित आरएस चषक 2024 आजचं मेगा फायनल डे, ग्रँड फायनल डे। खूप चांगली गोलंदाजी राहिली, आता बॅटिंग करायची आहे घरच्या मैदानावर। वेताल कोपर टीमचे कॅप्टन आणि न्यू मिलम पायगाव टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। वारंवार आम्ही सूचना तुम्हाला देतोय, पहिल्या चेंडूपासून आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट करतो अगदी चौथ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत। कॅप्टन पोहोचलेले आहेत का जय वेताल कोपर टीमचे? यस, या पण पाहुणे कारण की इथे उपस्थित आहेत आणि तसेच न्यू मिलम पायगाव टीमचे कॅप्टन देखील आपण यायचे। हरिभक्त पारायण स्वर्गीय गंगाराम ठाकरे आमचे वस्तात आज जरी आमच्या मध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम आरएस ग्रुप ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सन्माननीय विद्यमान सरपंच साहेब आपण पाहतोय सचिनदादा ठाकरे यांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। तसेच संदीपजी ठाकरे यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे। पुढील मॅचचं टॉस आपण नक्कीच टॉस करणार आहोत पाहुण्यांचे शुभास्ते दोन्ही टीमचे कॅप्टन श्री वेताल कोपर आणि त्याचबरोबर न्यू मिलम पायगाव टीमचे कॅप्टन आजच्या दिवसातील आपण हा टॉस करतोय। सचिनदादा ठाकरे विद्यमान सरपंच यांच्या शुभास्ते हा टॉस होता, महत्त्वाचा टॉस आहे, छापाचा कॉल आहे, आलेला देखील छापा आहे। थँक्यू सो मच दादा, बसून घ्यायचं आपण व्हीआयपी डायसवर थोडीशी चर्चा दोन्ही कॅप्टन सोबत आपण करू। नाणेफेकी इथे न्यू मिलम पायगाव टीम संघाने जिंकली आहे। पायगाव टीम म्हटलं की ऑस्ट्रेलियन अंदाज, कारण की सर्व खेळाडू अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत। आपण या चालू अंगामध्ये किती ट्रॉफी जिंकल्या आतापर्यंत? सध्या तरी प्रथम मी या स्पर्धेबद्दल बोलू इच्छितो सर। ॲक्च्युली आरएस चषक 2024 एक खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे ठाकूरपाडा संघाने। गणेश दादा म्हणा किंवा त्यांचे सहकारी हरेश ठाकरे या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि ते स्पर्धा मी बघतोय मागच्या दिवसापासून काही, पण खूप चांगल्या प्रकारे एकदम शिस्तीबद्ध रित्या ही चालू आहे। कुठल्याही प्रकारचा गाजावाजा नाही आहे, एकदम शांत पद्धतीने। आणि 40+ संघाच्या ज्या पण स्पर्धा असतात तिथे तुम्ही नेहमी बघा सर की कुठेहीच गाजावाजा नसतो, कुठे तुम्हाला वाद दिसणार नाही, खूप चांगल्या प्रकारे आयोजन असतं। तसंच ह्या स्पर्धेत सुद्धा आयोजन खूप चांगल्या प्रकारे झाले। तुमचे स्कोरर म्हणा, कॉमेंट्री म्हणा, खूप चांगल्या प्रकारे कॉमेंट्री करतात, त्याबद्दल मी ठाकूरपाडा संघाचं खूप आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की ही स्पर्धा अशीच पुढे खूप चांगल्या रीतीने पार पाडावी। जस्ट तुम्ही जसं म्हणालात की पायगाव संघाबद्दल, तर आम्ही यावर्षी एक फक्त तृतीय बक्षीस एकच ट्रॉफी आलेली आहे आमच्या यावर्षी। खूप असा आमचा फॉर्म नाही आहे, कारण संघामध्ये खेळाडूंचा खूप कमी झालेली आहे, पण ठीक आहे, चढ उतार हे क्रिकेटचा भाग आहे, हे होतच राहतं। त्यावरती मात करून तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी परफॉर्म करा, तुम्ही जिंकाल। थँक्यू। नक्कीच सर, तुम्ही जशा प्रकारे उल्लेख केला, आपण आम्हाला लाईक देखील केलं। मात्र मी एकच सांगेल, टीममध्ये जेव्हा आपण 11 खेळाडू खेळतो आणि प्रत्येक संघाकडे 15 खेळाडू असतात, त्या 11 खेळाडूंनी जे मुख्य खेळाडू आहेत त्यांनी पोहोचणं गरजेचं असतो। प्रत्येक संघामध्ये आपण बघितलं कधी 9 खेळाडू कधी 10 खेळाडू घेऊन खेळतात खेळाडू, तो क्रिकेट नाही, त्याला क्रिकेट नाही म्हणू शकत आपण। आपल्याला ट्रॉफी जिंकायची, आपल्या गावाचं नाव अभिमानाने जर वरती घ्यायचं असेल तर आपल्याला चांगला क्रिकेट खेळायचा आहे। चांगली तुम्ही कमेंट केली। नाणेफेकी जिंकले काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार, कारण की चेसिंग करण्याकरता तुमच्याकडे चांगले फलंदाज आहेत, तर किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल श्री वेताल कोपर टीम संघाला?
आम्ही कोपर संघ हा तितकाच ताकदीचा संघ आहे. संदीप म्हणा किंवा त्यांचे ओपनरचे अनिल दादा म्हणा, खूप चांगल्या प्रकारे पण ह्या हंगामात मला वाटतं त्यांच्याबरोबर आमचा तिसरा सामना असेल हा. 2 वेळा आम्ही त्यांना मात दिलेली आहे, पण क्रिकेट आहे. आज कदाचित काय, आज पण आम्ही तेच करण्याचा, त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू. एक 40 धावापर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच एक टफ एन्काउंटर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. ये टीमचे कॅप्टन होते पायगावचे. तुम्ही नाणेफेकी जिंकले, तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुम्ही काय कमेंट करणार या स्पर्धेविषयी? आर एस ग्रुपने आम्हाला इथे हरेश ठाकरे यांनी खेळायला संधी त्याच्याबद्दल अधिक अभिनंदन. किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? तरी 40+ तरी बनवायचंच आहे आम्हाला. तुम्ही किती ट्रॉफ्या जिंकल्या यावर्षी? आम्ही एकच जिंकलेले यावर्षी खांडप्याला. म्हणजे दुसरी ट्रॉफीवर लक्ष आहे तुमचं? दुसऱ्या ट्रॉफीवर लक्ष तर आहेच, पण न्यू मिलन पायगाव संघ हे यांनी आम्हाला 2 वेळा चांगले यांनी हरवलेलं आहे. तर आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करू. नाही, मग तुम्हाला संघर्ष करून हा मॅच जिंकावाच लागेल, कारण की अस्तित्वाचा हा प्रश्न आहे आणि गावाचा प्रश्न आहे. तर तुमच्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी जी आहे पायगाव टीम संघाने जिंकल्या आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतले. जाऊ या समालोचक कक्षामध्ये आपण पुन्हा एकदा मॅचकडे बोलणार आहोत. पहिला चेंडू आपण पाहतोय खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये, त्याच्यावर मिळालेल्या आहे तिथे 2 धावा. चांगली सुरुवात इथे टीम आई गावदेवी रांजोली टीम संघाची आपण पाहतोय. पुढच्या मॅचचं टॉस पायगाव टीम संघाने जिंकलं. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त नाहीये, 27 धावा बनवायच्या आहेत आणि एक चांगली सुरुवात इथे अशोक दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज सज्ज होते अशोक. गोलंदाज आपण पाहते अंकुश. अंकुशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, रोख लावावी लागेल. हा चेंडू चांगला आहे. थोडीशी अपील देखील झाली होती तिथे, मात्र थोडंसं इम्पॅक्ट स्टंप जो आहे लेग स्टंपच्या बाहेर पंच दाखवत आहेत, ऑफ स्टंपच्या बाहेर. यस, सुनील म्हात्रे सर पंचांच्या भूमिकामध्ये. आज वार शनिवार, बजरंग बलीचं वार आहे आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. क्या वाद आहे. अंकुश गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिस टाइम झाला चेंडू हवेमध्ये आणि पहिला विकेट स्वस्त्यामध्ये. आउट होते फलंदाज अशोक. अशा प्रकारची सुरुवात झाली होती मागच्या इनिंगमध्ये डुंगे टीम संघाच्या माध्यमातून आणि त्या प्रकारची सुरुवात इथे केली आहे आई गावदेवी रांजोली टीम संघाने. राजनोळी इथेच आपण पाहतो सराव करतात. घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे. आता धाबा त्यांना बनवायचे 27 रन बनाने हैं. टारगेट छोटा है मगर इरादे पक्के लेके आई है टीम साई कृपा डुंगे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले क्रमांक 3 वर गोकुल गेलेले आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक विनोद ठाकरे यांच्याकडे देणं गरजेचं आहे, कारण की चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. 40+ वय गाठल्यानंतर टेनिस क्रिकेट बॉलमध्ये आपण पाहतोय चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला. गेली मागच्या काही वर्षापासून ही असोसिएशन बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय सर्व गावातील 40+ खेळाडू खेळत आहेत. कट करायचं होतं चेंडूला, टॉपेज देखील होता, मात्र विकेट कीपर पोहोचू शकले नाहीये. 1 धाव इथे कंप्लीट होत आहे. धाव संख्या 3 धावा धावफलकावर. शांतता इथे सध्या ठेवली आहे टीम आई गावदेवी रांजोली टीम संघाने, कारण की जास्त नाहीये. 27 धावा 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. गोलंदाज अंकुश लेफ्ट आर्म. ऑफ स्टंपचा हा चेंडू लेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता तिथे. धाव संख्या स्थिर होते 3 धावा धावफलकावर. गोलंदाजी करताना गोलंदाज अंकुश चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 ते 3 चेंडू डॉट केलेले आहेत आणि 3 धावा खर्च केलेला आहे. टोटल 5 चेंडूचा खेळ झालाय. 6वा चेंडू देखील त्याच प्रकारचा आहे. शार्प इन कटर. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावा. आम्हाला अल्पेश सांगत आहेत की त्यांच्या देखील 3 धावाच होत्या समोरच्या संघाच्या, मात्र विकेट नव्हता गेला. अल्पेश, विकेट गेलाय. दबाव आहे टीमवर, कारण की इथे आता खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 24 धावांचं संघर्ष करताना पाहायला मिळेल टीम
साई कृपा डुंगे टीम, कारण की धावा कमी बनवल्यात, म्हणजे गोलंदाजी फिल्डिंग त्यांना चांगली करायची आहे. उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर रविदादा भामरे, त्याचबरोबर सचिन ठाकरे साहेब आपण पाहतोय, विद्यमान लाडके सरपंच, त्याचबरोबर संदीपजी ठाकरे, त्याचबरोबर संतोषजी ठाकरे मॅचचा आनंद घेत आहेत आणि अक्षय बरब देखील उपस्थित झालेले आहेत. आमचे गुणलेखक षटक क्रमांक 2 साईकृपा डुंगे टीम संघाच्या माध्यमातून जितू दादा आल्यात. जितू दादा फार वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत, एक स्वतः चांगले ऑर्गनाइज देखील आहेत, त्यांची देखील चांगली स्पर्धा आपण नेहमी बघितली. आता गोलंदाजी करण्यासाठी ते आलेले आहेत. टीम अडचणीमध्ये अडचण दूर करावी लागेल. 2 ते 3 विकेट फार महत्त्वाचे असतील टीमसाठी. जितू पहिला चेंडू टाकण्याची तयारी VIP डायस कडून. समोर फलंदाज सज्ज आहे, खेळपट्टीवर आपण पाहतोय गोकुल. जितू हा चेंडू पहा, भरपूर चांगला पाहायला मिळाला. गुडलँड्सवर हलकासा बॉम्ब्स मिळाला. चेंडू सर एष्टिकाच्या हातामध्ये डॉट चेंडू. सिंगल वाचवण्याकरिता शॉर्ट थर्मॅन, शॉर्ट फाईन लेग. यष्टिरक्षक एष्टीपासून थोडंसं दूर आहे. पॉईंट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर डीपमध्ये. लॉंग ऑफ स्टेट आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग. इथे आपण पाहतोय हा स्ट्रोक खेळले कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव झाली आहे, दुसरा धाव मिळेल का? वेगाने आलाय दुसरा धाव घेण्याकरिता. 2 धावा कंप्लीट. आता तिसरा धाव आवश्यकता होती. विकेट मिळालाय आणि धावा देखील 2 मिळालेल्या आहेत. न्यू विलम पायगाव टीमचे कॅप्टनने थोडंसं अल्पेश गायकवाड यांना संपर्क साधा, कारण की या स्पर्धेमध्ये तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर प्रवेश शुल्क जमा करणं गरजेचं आहे. गोकुल हे खेळाडू बाद झालेले आहेत, निराश पावलाने आले आहेत, कारण की छोटंसं आव्हान आहे तर विकेट वाचवणं देखील गरजेचं आहे. काही खेळाडू मोठे स्ट्रोक पसंत करतात, तर काही खेळाडू सिंगल डबलची क्रिकेटची लाईफ प्लॅन आहे त्याला पसंत नेहमी करत असतात. द्वारकानाथ आता पाहूया. अल्पेश आम्हाला सांगितले की प्रत्येकी स्पर्धेमध्ये ते चमकलेले आहेत, म्हणजेच रन मशीन ऑफ रांजली टीमचे. पाहूया आता द्वारकानाथ. घरच्या मैदानावर कोणालाही कमी लेखता येणार नाही. समोरचा संघ जिंकण्याकरिताच मैदानामध्ये उतरलाय, म्हणजे तो संघ 100% देण्याचा प्रयत्न करेल अल्पेश, कारण की दोन्ही संघ चांगले आहेत. जितू यांनी चांगली गोलंदाजी केली. आता राईट हॅम ओ द विकेट. न्यू फलंदाज द्वारकानाथ जोडलाय खेळपट्टीवर. आल्यानंतर आपण पाहतोय ऑफ साईडला खेळाचं होतं, बॅटवर आला नाहीये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक डीप आहे, तर एक धाव मिळाली असतं असं विचारपूर्वक हा स्ट्रोक खेळला होता, मात्र बॅटवर चेंडू आला नाहीये. 8 चेंडूचा खेळ समाप्त. धावा 5 धावा धावफलकावर. मॅच कट टू कट सुरू आहे सध्या. संघर्ष, कारण की लोईस स्कोरिंगचे सामने नेहमी रंगतदार पाहायला मिळालेले आहेत. सन्माननीय दिनेश ठाकरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला उडवला चेंडूला, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार द्वारकानाथच्या बॅटमधून, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट जे आहेत दादांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तर दादांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. सन्माननीय दिनेश दादा ठाकरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरीश ठाकरे यांचे बंधू आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जितूच्या अगेन्स्ट द्वारकानाथच्या पाठमधून येणारा हा मॅक्सिमम 6 आपण पाहतोय. अल्पेशने लगेचच ग्रीन कलरचा पेन वापरलाय, कारण की षटकार लागलाय, म्हणजे ऊर्जा मिळाली फलंदाजाला. कमबॅक होईल का? अजून एक ऑन साईडला धमाका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. हा चेंडू एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार चौकार. असं वाटतं की आता शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न सुरू झाला. इथून गावामध्ये जाण्याकरता भरपूर रस्ते आहेत, मात्र टीम शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करत आहे. ते गावदेवी रांजोली टीम संघ. धाव संख्या 15 धावा, कारण की जो जिंकेल तो घरून नक्कीच एक राऊंड मारून येईल. 12 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या 15 धावा झालेत, 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जितू
बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर, मात्र चेंडू हळूहळू सीमेच्या दिशेने निघून गेलाय. आणि हा चेंडू आता पाहूया, लेग बायच्या धावा मिळत आहेत, एक्स्ट्रा धावा 4 मिळत आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावपलकावर 19 धावा, 19 रन, 2 विकेट के नुकसान पर. 8 धावांची आवश्यकता, खेळ बाकी आहे 12 चेंडूंचं. या षटकामध्ये अल्पेश सांगतात की 16 धावा खर्च झाल्या. 16 मधून 10 तरी गेले असते तरी मॅच रंगतदार पाहायला मिळाली असती, मात्र 16 धावा खर्च झाल्या, काही हरकत नाही आहे. हा गोलंदाज कमबॅक करून देईल, विकेट मिळतील टीमला, साईकृपा डुंगे टीमला. विनोद ठाकरे स्ट्राईकवर, क्या बात आहे. विद्यमान सरपंच आपण पाहते सचिन दादा ठाकरे यांच्या माध्यमातून प्रति षटकारामागे 1000 मात्र एकच षटकार मारायचा, 8 धावा बाकी आहेत. रवी बांबरे यांच्याकडून देखील 1000 रुपये. दादा एक होऊन जाऊ द्या. राईट आर्म ओ द विकेट नाही, गोलंदाज सज्ज आहे. हा स्ट्रोक चांगला आहे, दुसरा धाव होईल का? मात्र दोरकनाथ वेगाने आले म्हणजे दुसरा धाव मिळेल, कारण की दोरकनाथ देखील मॅच फिनिश करू शकतो. मात्र संधी दिली आहे इथे विनोददादा ठाकरे यांना. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 21 धावा. आता षटकाराचीच आवश्यकता आहे. एक षटकार आला तर रोख रक्कम 2000 रुपये. अरे दादा ठाकरे यांचे 500 रुपये ॲड झालेले आहेत, 2500 रुपयाचा पारितोषिक मिळू शकतो. राकेश मात्र विकेट घेईल तर नक्कीच नवीन फलंदाज येईल खेळपट्टीवर. हाचा चेंडू भरपूर वेगाने टाकला गेलाय, डॉट चेंडू. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. सामना शेवटच्या षटकामध्ये जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर या प्रकारची गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. धावसंख्या 21 धावा धावपलकावर, 21 रन. राकेश गोलंदाज, फार वेग आहे या गोलंदाजाकडे. हा चेंडू चांगला आहे, स्ट्रोक देखील चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर आहे, 1 धाव कंप्लीट. आता दोरकनाथने सांगितलं की 3 चेंडू खेळला दादा, आता नो स्ट्राईक मध्ये जाऊ दे आपण. 22 धावा, 5 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 5 धावा. राईट आर्म ओ द विकेट. कट केला, पुन्हा एकदा ढकलून दिलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव झाली आहे, दुसरा धाव देखील मिळेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 धावा. 3 धावाची आता आवश्यकता आहे. 3 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए. घरच्या मैदानावर पहिली मॅच जिंकण्याची तयारी सध्या आई गावदेवी रांजोली टीम संघ आपण पाहतोय करतोय. राईट हॅम ओ द विकेट. ऑन साईडला हुक करायचं होतं, बॅटची एज घेतलीये, फिल्डिंग चांगली आहे, फक्त 1 धाव मिळेल. 1 चेंडू बाकी आहे, अजूनही संधी आहे. 2 धावाची आवश्यकता आहे. 2500 रोख रक्कम पाहू शकता. आज शनिवार आहे, शनिवारचा मार्केट देखील आपल्या सोनाल्याच्या ग्राउंडवर भरला गेलाय. पाहूया, आज गावामध्ये देखील आहे. क्या बात आहे, खरेदी करू शकता आपण. ओ प्रयत्न चांगले होते ना. आता 1 धाव घेतले म्हणजे स्ट्राईक मिळेल त्यांना ना. स्ट्राईक त्यांनी त्यांच्याकडे ठेवले. 26 झाल्यात, 1 धावची आवश्यकता आहे. आता षटक समाप्त. अजूनही संधी आहे दादा. 6 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची आहे. दोरकनाथ सांगता की अजून जोरात बॅट मारायला पाहिजे होती. कॉम्प्रोमाइज करू नका दोरकनाथ. 2500 फक्त त्यांनाच मिळतील. आता गोलंदाज गोलंदाजीमध्ये आलेले आहेत. विनोद आलाय, टीमचे कॅप्टन. पाहूया कॅप्टन कोणत्या प्रकारचा हा चेंडू टाकेल. स्ट्रोक चांगला आहे आणि मॅच देखील इथे जिंकली गेली आहे. आई गावदेवी रांजोली टीम संघाने पहिला सामना इथे जिंकला आहे. खूप खूप अभिनंदन टीमचं. हार्ड लक, टप लक टीम. साईकृपा डोंगे. आपला खेळ इथेच थांबला गेलाय. आपल्याला देतोय आम्ही शुभेच्छा पुढच्या स्पर्धेला. मात्र जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा कौतुक केलं जाईल. आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे नक्कीच आमचे अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्याने शेवटचं षटक टाकलं, फक्त 7 धावा खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट देखील मिळाली त्याला. धावा त्याच्या 13 बनल्या.